सह्याद्रीचा माथा वंदन करतो त्या शिवरायांना चरणी ठेवून विनम्र माता. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून मी यश मापगावकर घेऊन जातोय तुम्हाला गावदी चषकाच्या या जबरदस्त आयोजनाकडे. पहिलं पर्व असरदार बहारदार आणि त्याबरोबरीने प्रत्येक संघाला या ठिकाणी ज्या पद्धतीनं दिलेल्या वेळामध्ये त्यांनी सहकार्य केलं. पहिल्या दिवसापासून जर आपण पाहिलं सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये पेनल्टी होती, मात्र आजचा दिवस अगदी दिलेल्या वेळामध्ये दोन्ही संघ सकाळी उपस्थित झाले. ज्या दरम्यान आपण पाहिलं भैरळ संघ आणि चोरंडे संघानं सुरुवात अगदी दिलेल्या योग्य वेळात केली आणि त्यामुळे आपल्या सामन्यामध्ये वेळ वाचवता आला. पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं आहे. त्या दरम्यान आपण पाहतो स्ट्राईकवरती अक्षय राऊत, गोलंदाजी करण्यासाठी समीर ठोकरूल मैदानावरती आला. लेट्स प्ले. पहिला चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा शॉट ऑफ द गुडलेंग टाकण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू पॉपिंग क्रीजच्या समोर पडला होता. पडल्यानंतर चेंडूवरती बाउन्स बॅक झाला, टॉस झाला चेंडू, त्यानंतर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचा आहे. यावेळेचा चेंडू मोहम्मद बकवाल यांचा इशारा. येस इट इज, इट्स अन वाईट डिलिव्हरी. धावफलकावरती आलेला हा चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22च्या अन्वये वाईट मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न, अत्यंत चांगलं फील्ड मैदानावरती आलंय. पहिल्या दोन चेंडूंवरती आपण पाहिलं धावफलकावरती धावा बनल्या, त्या म्हणजे 2 धावा. तर मॅचकडे आपण वळूयात. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी समीर मैदानावरती. या वेळेचा चेंडू, हा चेंडू आपण पाहतोय वाईट घोषित केला गेलाय. मात्र ऑफिस या ठिकाणी लेग अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत आलाय की हा चेंडू नो चेंडू आहे आणि त्यानंतर फ्री हिट मैदानावरती असेल फरक पडतो. जर एखादा चेंडू जो नो असेल त्यानंतर येणारा फ्री हिट फलंदाजा संधी आहे. यावेळेचा फटका कनेक्शन किती योग्य आहे, क्षेत्रक्षिता दिशेला उभा आहे, मात्र फ्री हिट चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. फ्री हिट मैदानावरती होता आणि या धावा धावफलकावरती आल्यात. एक धाव मैदानावरती आले, आधीचा चेंडू नो होता. त्या दरम्यान आपण पाहतो धावफलकावरती धावसंख्या ऋत्विज आमच्यापर्यंत पोहोचवतात. 4 धावा धावफलकावरती आल्यात आणि समीर ठोकरूल गोलंदाजच्या या मोर्चावरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अत्यंत चांगला फटका, चेंडू येईल वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. चेंडू गेलाय सीमा पार, मारा सनसनीत चौकार. सीमा पार, मारा सनसनीत चौकार. मारा सनसनीत चौकार. पॅट मधून आलेला हा चौकार मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू सबमरीन चेंडू, ऋत्विज आपण पाहिलं तर पाणबुडी सारखा हा चेंडू खाली राहिला आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं 1 to go. 8 धावा धावफलकावरती आल्यात आणि अक्षय राऊत याच्याकडनं अपेक्षा आहेत, प्रतिस्पर्धी संघाच्या समीरकडून अपेक्षा आहेत आणि दोन्हीही असणारे खेळाडू आपल्या संघासाठी सर्वोत्तम खेळ करण्याचा हा प्रयत्न मैदानावरती करतात. यावेळेचा फटका अतिशय उत्कृष्ट फटका चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला. आगमन होते आणि त्यांना मी विनंती करतो की गावदी चषकामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न देखील व्हायचं आहे.
सामना 4 षटकांचा आहे. पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्लेच्या दरम्यान होतं आणि त्यानंतर मात्र बॅटिंग पॉवर प्ले विस्तारलेलं पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात आणि 4 षटकांचं जर आपण प्रेडिक्शन केलं तर जरूर 45 ते 50 धावा या धावफलकावरती आवश्यक आहेत. या मैदानाचं आपण अनालिसिस करतोय. पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये 67 धावा या मागवा संघाने या ठिकाणी स्कोर केल्या होत्या. या बेचा फटका मैदानावरती ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय, कॅच ड्रॉप झाली मैदानावरती आपण पाहतोय. एक धाव धावफलकावरती आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, प्रसन्नने सांगितलं की नाही एका धावेवरतीच थांब. आणि अशा वेळेस योगीजी थळकर पार्थवी वेल्डिंग वर्कशॉपचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही गावरी चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. या बेचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक ऑन लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. चांगले एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळतं गीतेशच्या माध्यमातून. सन्मान्य महेशजी कोल्पे, सन्मान्य दिलीपजी घोसाळकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावफलकावरती 14 धावा आल्या. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल रन्स. पहिलं षटक पूर्ण झालं. 12 धावा धावफलकावरती आल्या आणि त्यानंतर मात्र पहिल्या 2 चेंडूंवरती 2 एकेरी धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. धावफलकावरती आलेला चेंडू नो घोषित केला. 9+1 फ्री हिट मैदानावरती असणार आहे. या 2 धावा धावफलकावरती घेतल्यात. 9+1 आणि त्यानंतर मात्र एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. संधी असेल प्रसन्नला. गीतेश तो चांगल्या लयामध्ये गोलंदाजी करत होता. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. या चेंडूवरती जर आपण पाहिलं प्रसन्नला 2दा जीवनदान मिळालंय. कारण दोन्ही वेळेला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ती कॅच होती. मात्र दोन्ही वेळेचा चेंडू तो फ्री हिटचा पाहायला मिळाला. धावफलकावरती 18 धावा आलेल्या पाहायला मिळतात. 18 रन्स कम्स अप. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण गीतेशला पाहतोय. अत्यंत चांगली गोलंदाजी जरूर त्याच्या माध्यमातून आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेचा फटका फसलाय. विकेट कीपर आता मात्र कोणती चूक करणार नाहीये आणि धावफलकावरती आपण पाहतो हीच किमया केली होती. फुलटॉस चेंडू आला होता. पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडूवरती चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जरूर मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातो या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने. 2 षटकं मैदानावरती आलीत. 2 षटकांनंतर धावफलकावरती 25 धावा बनल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12, या षटकामध्ये तब्बल 13. अशा माध्यमातून जर आपण सामना पाहिला तर 25 धावा. 12.50 ची सरासरी या ठिकाणी राखली गेली. फाटक जी आपण मॅच कडे पाहिलं तर नितेश राऊत आणि अक्षय राऊत दोन्ही भावांची जोडी मैदानावरती आहे. राऊत ब्रदर्स ऑन द फील्ड. मैदानावरती आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं संपलं आणि अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. ज्या माध्यमातून आपण या खेळाकडे पाहतोय प्रतीक गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. सामन्याकडे आपण बोलतोय. गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज प्रतीक मैदानावरती आहे.
प्रत्येक षटकारासाठी महेशजी कोल्पे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा वाईट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. अक्षयने कॉल दिला होता की नाही ही धाव घेणार नाही, त्याबरोबर आपण पाहिलं की थोडंसं फील्ड मिस्ट मैदानावरती पाहायला मिळते. ही मिस्टेक झाल्यानंतर मात्र एक चांगलं कव्हर मैदानावरती पाहायला मिळालं. यावेळेचा फुलटॉस चेंडूवरती प्रहार, त्या दरम्यान मात्र यावेळेस होळी फाटली. यावेळेसचा फटका आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चुकी झाली आणि डॅडींच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर चुकीला माफी नाही. आधीच्या चेंडूवरती कॅच ड्रॉप तुम्ही केली. अक्षय राऊत हा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नक्कीच त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि 2 चौकार आलेत आणि अशा फलंदाजाचा तुम्ही कॅच जर ड्रॉप केलात तर मात्र मॅचला तुम्ही स्वतःपासून लांब ठेवताय. गोलंदाजी करण्यासाठी प्रतीक प्रयत्न करतो. प्रतीकची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. यावेळेचा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि या कॅच मध्ये आता मात्र कोणती चूक होणार नाही. झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. तो वरुयात पुन्हा एकदा या मॅच कडे ज्या ठिकाणी गोलंदाज मोर्चावरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेचा फुलटॉस चेंडूवरती हा फटका पुन्हा एकदा डीप मिड विकेट सोडण्याच्या बाहेर. फील्ड करण्यासाठी रुपेशच्या बॅट मधून आलाय षटकार. या बेसा फुलटॉस चेंडूवरती कनेक्शन योग्य नाही. या चेंडूवरती सुद्धा त्याला माहिती होतं की या चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर जाऊ शकत होता. या ठिकाणी मात्र आपण जर विचार केला तर लगान चित्रपटामध्ये सीन मैदानावरती पाहायला मिळतोय. फील्ड करत असताना 3 षटकं झालीत मैदानावरती आपण पाहतोय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 41 धावा. कॅचेस विन द मॅचेस, यू विल ड्रॉप द कॅचेस, यू विल बी आउट ऑफ दिस टुर्नामेंट. तुम्ही कॅच पकडाल तर तुम्ही या मॅच मध्ये जीवित असाल. तुम्ही जर कॅच टाकाल तुम्हाला येथून घरी जावं लागेल. कारण आतापर्यंत तुम्ही 2 फलंदाजांच्या अशा कॅचेस ड्रॉप केल्यात की ज्या माध्यमातून 2 षटकार आले, 12 धावा आल्या आणि 2 वेळा जीवनदान सुद्धा त्या फलंदाजांना मिळालं. या ठिकाणी तुम्हाला अवधी दिला गेलाय तो म्हणजे 20 मिनिटांचा. या ठिकाणी आमचे साथी गुणलेखक मित्र ऋत्विज राऊत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तो टाइम सेट केला गेलाय.
हे सर्व आपण सुद्धा लक्ष घ्या. तर आपण मॅच कडे वळतोय, गोलंदाजीकडे वळत आहोत. या हवेचा फटका नितेशच्या बॅट मधून फटका बसलाय. सेफ शॉट मैदानावरती पाहायला मिळतोय. निर्जन थळी चेंडू मैदानावरती स्थिरावलाय आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर या 2 धावा आल्यात आणि 2 धावांवरती तो थांबलाय. त्याने प्रतिस्पर्ध्यांवरती दबाव आणण्याचं काम केलं. आतापर्यंत जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, धावलकावरती धावा बनल्यात त्या म्हणजे 43 धावा, 43 रन्स कम्स अप. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वाटचाल पाहतोय गावदी मापगाव अ संघाची. गोलंदाज वन्स अगेन ऑन द बॉल मार्क सज्ज होताना पाहायला मिळेल. हा चेंडू पडल्यानंतर लेग स्टिक सोडून जाणारा पंचही केवळ टिकल्या स्वरूपामधील 1 धाव आहे का? ओके, ही 1 धाव मैदानावरती पाहायला मिळते. ही धाव 22 स्वरूपामधील होती. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 44 धावा. यावेळेचा फटका स्टँड अँड डिलिव्हर जाईल काय? ताकद आहे, पॉवर आहे, नजाकत आहे. चेंडू बाउंड मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सारं. नितेश राऊत आज मैदानावरती बहारदार फलंदाजी करतोय. यावेळेचा फटका आता मात्र उंची जास्त आहे की आणखीन एक फटका चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. क्या बात नितेश. सुद्धा आज लाईक वेस्ट इंडियन प्लेयर चेंडू ऑनलाईनच्या बाहेर आला. यावेळेचा फुलटॉस चेंडूला केलंय आर पार. गगनभेदी, गगनचुंबी थँक्यू सो मच. या ठिकाणी पारितोषिकांची खैरात केली जाते. विकास राणे यांच्याकडून 500 रुपये आलेत. यावेळेस आणखीन एक लाजवाब, बहारदार, असरदार षटकार. आमच्यापर्यंत कॅल्क्युलेशन चालू आहे. कोट्यावधी रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आतापर्यंत 500 रुपये आलेत सन्मान्य भिकाजी राणे यांच्या माध्यमातून. सन्माननीय दत्तात्रय राऊत यांच्याकडून 4 षटकांसाठी 300 रुपये आलेले आहेत आणि प्रणय मापगावकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. त्याबरोबर प्रत्येक षटकासाठी महेशजी कोल्पे यांच्याकडून आलेलं पारितोषिक आपण पाहतोय.
ते तब्बल निधूसाठी 400 आणि अक्षय राऊसाठी 100 आणि रुपयासाठी 100 असं तब्बल 700 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय आणि कोट्यावधींमध्ये आमच्याकडे पैसे जमा होत आहेत. धन्यवाद धन्यवाद. ओ टू डीजे मास्टर, ओ टू फाटक सर, धन्यवाद. धाबलकावरती धावसंख्या आपण पाहतो 68 धावा लागल्यात. 69 धावा करायच्या आहेत. 69 runs to win in 24 deliveries. Take a 4 for Gaudiya Mapgaon, a team. 0-2 once again. Our below Suhajji Pathak sir. धन्यवाद, आपका बहुत बहुत शुक्रिया. हॅलो, धन्यवाद यश मापगावकर. सामन्याच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात होते. एकोणसत्तर धावांची सामना जिंकायला गरज आहे आणि हे सत्र कशा पद्धतीने पुढे जाते ते पाहायचं आहे. मोठा डोंगर आहे धावांचा आणि या डोंगरासमोर फलंदाजी कशी होणार ते सुद्धा आपण बघूया. पहिला चेंडू आपण पाहतो. फलंदाजाला समजला नव्हता, मिस केला चेंडू. लेग बाईचा इशारा पंच करून दाखवत आहेत मोहम्मद सर आणि एका धावेनं धावफलकाला सुरुवात झाली आहे. लेग बाईच्या स्वरूपातली धाव आहे. अतिरिक्त धावेनं सुरुवात धावफलकाला झाली आहे. 4 ओव्हरची मॅच. पहिला ओव्हर पॉवर प्ले अर्थात फलंदाजांना आक्रमक शैलीदार फटके मारण्याची नामांकित संधी प्राप्त आहे. गोलंदाज अक्षय राऊत. पुढला चेंडू आपण पाहतो. सर्कलमध्ये चेंडू फील्ड होतोय पण सिंगल धाव. अगदी व्यवस्थित चोरी केली आहे. क्षेत्ररक्षक किती लांब उभे आहेत, फटका कुठे गेलाय, एक धाव पूर्ण होणार का, सगळे प्रश्न आणि त्याचं उत्तर फलंदाजांकडे होतं आणि एक धाव सहज पूर्ण केली आहे. एका धावेनं धावसंख्या 2 झाली आहे. 2 धावा झाल्या आहेत. अक्षय राऊतचा पुढला चेंडू तिसरा पाहतोय आपण. मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित केलाय. चेंडू 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. करारा स्ट्रोक 4. क्षेत्ररक्षकांची सुद्धा घाई गडबड उडवली आहे आणि चेंडूला भिरकावले बाउंड्रीच्या बाहेर. परत एक पाहतो मी शॉट झालाय. बॅटच्या इनर एजला चेंडू लागलाय. डिक्लर झोन गाठलाय चेंडूने आणि एक धाव अजून धाव फलकावर वाढते. धावसंख्या 7 झाली आहे. विदाउटला 7. पहिली जोडी मार्गस्थ आहे मैदानात. चांगल्या धावा करण्यासाठी वचनबद्ध आहे. 69 धावांचं भलं मोठं अवघड असं आव्हान आहे. परंतु तुम्ही जर का इथेच नांगी टाकलीत तर ते आव्हान अवघड आहे. ते अजून अवघड होणार आहे आणि याचा विचार पहिल्यांदा बॅट्समनला करायचा आहे. एक चौकार लागलाय पण इथे थांबून चालणार नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त मारामारीच करायची आहे. फायटिंग करायची आहे बॉलर समोर. व्हॉट अ फॅन्टास्टिक क्रिकेट. यावेळचा फटका हवेत बाद करतोय, हवेशी गोष्टी करतोय आणि पाहिलाय बाउंड्रीच्या बाहेर. यूज अँड मॅक्झिमम 6.
पाहायला एक चौकार एक षटकार लागलाय. फलंदाजाने थोडीशी आक्रमक भूमिका अवलंबलेली पाहायला मिळते आहे आणि यामुळे धावसंख्या आपण 13 पर्यंत गेलेली पाहतो. अंतिम चेंडू, उंचीचा चेंडू, उंचीच्या चेंडूला पंचांची भूमिका असणार आहे. नो बॉल त्यांनी कॉल केलेला आहे. पेनल्टी असेल बॉलरला की तुला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, कारण एवढ्या उंचीचा चेंडू टेनिस क्रिकेटमध्ये कुठेही, मग ग्रामीण असो कुठेही मान्यता नसते अशा चेंडूला. यावेळचा चेंडू फसवलंय, गंडवलंय, लाईन नियंत्रण कमालीचं, वड फॅन्टास्टिक अनुशासन आणि अंतिम चेंडू डॉट काढलाय. झकास अशी शेवटच्या बॉलची समाप्ती होते. एक षटक संपलं, 13 धावा 14 धावा लागल्यात एक षटकार एक चौकाराच्या स्वरूपामध्ये आणि विकेट मात्र एकही या षटकात गेली नाहीये. भरपूर धावा काढायच्या आहेत. 69 धावा म्हणजे विशाल काय स्कोर आहे. हिमालय हा मोठा पर्वत पार करायचा आहे. जवळपास असंच या मॅचमधलं कॅल्क्युलेशन आपल्याला दिसत आहे. परंतु कितीही अवजड आव्हान असेल, परंतु प्रयत्न केले नाहीत तर ते तुमच्यासाठी कायमस्वरूपी कठीणच राहणार आहे. आणि याचं उत्तर तुम्हाला तुमच्या बॅटनं द्यायचं आहे. मोठे फटके खेळायचे आहेत, रिस्क घ्यायची आहे. आणि मी तर नेहमी म्हणतो की उठाओ रिस्क और मारो सिक्स, तभी मुकाबला जीता जा सकता है, वरना कुछ नहीं होगा आपका. पहिल्या ओव्हरला 14 आल्यात, काही वाईट नाही आल्यात, पण आता थोडी आक्रमक फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. लेफ्ट हँडर बॅट्समन स्ट्राईकवरती उभा आहे, ज्याचं नाव आहे गीतेश ठाकरूळ. शॉर्ट पिच चेंडू बॅटच्या वरून गेलाय. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक चेंडू पडलाय. गोलंदाजांनी कमाल केली आहे. फलंदाजाला अजिबात अंदाज देत नाही आहेत आणि त्याला मात्र पूर्णतः कन्फ्युजन निर्माण केलंय आणि विकेट कीपर आपलं काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू पडलाय या षटकाचा पहिला. दुसरा चेंडू राईट अप राऊंड विकेट. यावेळेस जायचं होतं वाशीला, गेलाय काशीला आणि चेंडू गेलाय वाईड, स्लाइटली वाईड गेला. आणि असे चेंडू कधी कधी ना तुमचा स्टंप उडून पण जातात, पण जर लक असेल बॅट्समनचा तर तो वाचतो, नाहीतर वाचत नाही. अशा प्रकारे धावसंख्या 15 झाली आहे. विदाउट लॉस 15. ही जोडी तोडण्याचं बहुतेक प्लॅनिंग गोलंदाज करत असावा. क्या बात है. गीतेचा फटका हवेत उडलाय. क्षेत्ररक्षक मागे, चेंडूला कॅच पकडलाय. फलंदाज जाईल बाहेर आणि ही विकेट. कॉन्ट्रीब्युशन 100% दिलेलं आपण पाहतोय मैदानात. बॉलिंगला कॉम्प्लिमेंट्स अशी फिल्डिंग प्राप्त होते आहे आणि म्हणतात ना, मिलता है सबका साथ तो दोस्तों बनती है बात. हेच मैदानात घडलेलं पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा कन्फ्युजन, पुन्हा एकदा फलंदाज कन्फ्यूज झालाय आणि जाग्यावरतीच त्यानं गिरकी घेतली आहे. काहीही त्याला उत्तर या चेंडूवर देता आलं नाही आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा तो फलंदाज तिथं प्रज्ञ आपल्याला स्ट्राईक एंडवर बघायला मिळतोय. काय बॉलिंग होती आहे. एक वाईड पडलाय, पण ऑल ओव्हर 3 चेंडू त्याने कमालीचे फन्नाट टाकलेत. पुढला चेंडू शॉर्ट पिच बॉल उचलून गेलाय विकेट कीपरकडे. फलंदाज फक्त इथे नुसता उभा पाहायला मिळाला. अगोदर घाईनं बॅट फिरवली आणि त्या बॅटमधून काही फटका आलाच नाही आहे. काय बॉलिंग आहे, क्लास बॉलिंग. एक वाईड पडली, विकेट प्राप्त केली आणि तब्बल हा गोलंदाज आज कमाल नाही तर अति कमाल करून दाखवतोय. पुन्हा शॉर्ट पिच बॉल, यावर फटका खेळलाय, पण सिंगल हा एकच पर्याय आहे, कारण चेंडू डिक्लर झोनला निघून गेलाय. धावसंख्या 1 धावेनं वाढते, 16 पर्यंत पोहोचली आहे. या ओव्हरला कमालीची बॉलिंग, आडवा आडवी, धावांची आडवा आडवी, धावांपासून वंचित ठेवणं, धावांचा दुष्काळ निर्माण करणं
आणि फलंदाजांचं आक्रमण थोपवणं हा एकच मुद्दा या षटकात बसतोय. एक षटक 5 चेंडू आणि धावसंख्या 16 झाली आहे. 1 विकेटच्या नुकसानात. कमाल बॉलिंग आयोजनामध्ये सिंहाचा वाटा आणि बॉलिंगमध्ये तो सुद्धा सिंहाचा वाटा आहे. यावेळेस चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्स, विकेट कीपर आपलं काम पूर्ण करतोय आणि हे षटक कमीत कमी धावा देणार. अर्थात म्हणजे स्कोरर सांगतील एक वाईड पडलाय, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केली. असं हे कमालीचं आणि अतिशय प्रभावशाली षटक पडलं आहे ते गोलंदाज नितेश राऊतचं. वड बॉलिंग, अशी बॉलिंग सर 1 मिनिट तुम्हाला मी थांबवतोय. सन्माननीय सुनीलजी राऊत, ओमकार किरण स्टोर्सचे मालक यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या ठिकाणी व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा पूर्ण आनंद लुटायचा आहे. सन्माननीय सुनीलजी राऊत यांना विनंती असेल कि आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न या. ओव्हर टू कॉम बॉक्स वंस अगेन. थैंक यू यश. देखिए 2 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है. गेंदबाजों ने जितनी कमाल दिखानी थी कमाल दिखाई है. बल्लेबाजों को परेशान करके रखा है. बल्लेबाजों को कोई जवाब देना नहीं आया है अभी तक. लेकिन अभी गेंदबाजी में परिवर्तन, यहाँ पे पूरी तरह से बीट हो गए, ओ बोल्ड हो गए. व्हाट बॉलिंग. स्पिनर कडे ती गुगली असेल तर फास्टर बॉलर कडे तो बॅक ऑफ दॅट स्लोवर वन बॉलर असतो. आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर यावेळेस पाठक सर लोअर फुलटा टाकण्याचा प्रयत्न होता. भुवनेश्वर कुमार बऱ्याचदा ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. नक्की तुम्हाला काय वाटते चेंडूविषयी. रोहित के पास क्लास है, रोहित के पास कॉन्फिडेंस हाई लेवल का है और रोहित के पास वो गेंदबाजी है कि बल्लेबाजों को खामोश करे, बल्लेबाजों को कोई जवाब देना नहीं चाहिए. इस तरह से उनको बहुत जबरदस्त संघर्षपूर्ण गेंदबाजी मैदान पर रोहित कर रहे हैं. रोहित के नाम में मैजिक है, रोहित के नाम में पावर है और रोहित के नाम में कॉन्फिडेंस भी उतना ही शानदार है. देखिए गेंद और बल्ले का कांटेक्ट हुआ. सिंगल रन के लिए गेंद आएगी. डिक्लेयर जोन यहाँ पे काबिज किया है. 1 रन का सहारा टीम के साथ रहेगा और 1 रन के सहारे स्कोर बढ़कर जा चुका है. 2 विकेटों के नुकसान पे 17 रन. प्रत्येक विकेटसाठी रोहितच्या 50 रुपयांचं पारितोषिक आहे. श्रीयोग माने यांच्याकडून आलेला पारितोषिक आहे एका विकेटसाठी आलेला आपण पाहतोय. बहुत जबरदस्त. यश देखो गेंदबाजों में थोड़ी सी अब कॉन्फिडेंस लेवल बढ़ रही है क्योंकि जिस तरह से खेल आगे बढ़ रहा है बल्लेबाजों को जितना करना था परेशान कर लिया. विकेट भी 2 जा चुके हैं और बल्लेबाज थोड़े खामोश नजर आ रहे हैं. यहाँ पे विकेट कीपर का शानदार मुजाहरा. क्वाड बिहाइंड, अनदर विकेट टेकन बाय रोहित. गेंदबाजी, रोहित की गेंदबाजी में करारा स्ट्रोक लगाया. लॉन्ग ऑफ फील्डर मौजूद, गेंद को शानदार तरीके से रोकने में कामयाब. फील्डर वहां पे मौजूद थे और 1 रन बड़ी आसानी के साथ पूरा कर लिया. स्ट्रोक में तेजी थी लेकिन इतना तेज शॉट जब आता है ना तो ज्यादा रन नहीं मिलते. कभी कभी 2 रन बिल्कुल नहीं मिलते. 1 रन एब्सोल्युटली. और सर एक कारनामा मैं कहना चाहूंगा. फुलाई देवी सासोने के मैदान पर यही गेंदबाज थे रोहित माने जिन्होंने मेडन ओवर डाल के 1 विकेट प्राप्त किया था. इससे ये छोटे कद के खिलाड़ी तालियां बजाएं दोस्तों. क्या वही कारनामा इस प्रतियोगिता में अगले आने वाले मैच में दिखाया जाएगा. रोहित माने शानदार गेंदबाजी करते हुए यहाँ पर बल्लेबाज को चकमा देते हुए डॉट पे डॉट. जिस तरह से कहा जाता है यश जी, बकते बजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. तो 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है
कॉट बिहाइंड या स्वरूपातली विकेट प्राप्त केली त्यासाठी ₹50 रोख पारितोषिक आपल्याकडे आलेलं आहे आणि ते पुरस्कार दिला आहे सुयोग अमर माने यांनी हा पुरस्कार दिला आहे. प्रसन्न गेंदबाजी कर रहे इस वक्त, गेंद हवा में, फील्डर पीछे, कैच करने में कामयाब और एक और झटका. क्योंकि भाई कोई हमें रिंकू सिंह कह रहा है. क्या बात है, गेंद बल्ले का संपर्क नहीं, विकेट कीपर शानदार काम करते हुए, बॉल की कांटेक्ट नहीं, रन नहीं आते. इसीलिए तो सर कहा जाता है बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह. प्रसन्न खुद भी क्या शानदार गेंदबाजी करते हुए, वाह माशाअल्लाह, सुभान अल्लाह. यहाँ पर देखिए फिर से एक बार रिंकू सिंह, इस मापगांव एरिया के रिंकू सिंह से नाम से जाने जाएगा. आज पहले पर्व में जरूर उन्हें रिंकू नाम दिया जा गया है. ओमकार राउत उर्फ रिंकू सिंह, याद रखिए यह नाम आपको दिया गया है. जब जब क्रिकेट प्रतियोगिता होगी आपको इसी नाम से पुकारा जाएगा दोस्त. प्रसन्न की गेंदबाजी काफी कमाल कर रही है. बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं, बल्ला बस हवा में घूम रहा है लेकिन शॉट नहीं लग रहा, और शॉट नहीं लग रहा, रन आने वाले हैं नहीं. इसी के कारण यहाँ पे स्कोर काफी रुका हुआ. 18 रन 19 रन. ये शॉट लगा काफी देर के बाद, गेंद बाउंड्री के बाहर, 6 रन के लिए. रोहित माने के हाथों में कैच.